तुम्ही बघत आहात जनमत मराठी। टिंभे डाव्या कालव्याच्या घोड शाखा कालव्याला पाणी सोडावे यासाठी आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी दुपारी कालव्याच्या पाण्यात उड्या टाकत आंदोलन केले। पाण्यात उड्या मारूनही घोड शाखा कालव्याला पाणी न सोडल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी रात्री टिंभे डाव्या कालव्याला असणाऱ्या घोड शाखा कालव्याचे गेट तोडण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना रोखले। शेवटी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी शाखा कालव्याला पाणी सोडण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन शेतकऱ्यांनी माघार घेतली। यावेळी टिंभे डाव्या कालव्याला पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता। आमचा तुमच्यावर विश्वास आहे, पण वरच्यांवरती विश्वास नाही। तुमचा सर्रास वापर होतो अधिकाऱ्यांचा। अधिकारी बिचारे आपल्याकडचे चांगले आहेत, अधिकाऱ्यांचा पुढारी वापर करून घेतात, याचं दुःख आम्हाला देखील आहे। नाही, आम्हाला 5 ला पाणी येईल एवढं लिहून द्या म्हणजे झालं। निकम साहेबांशी बोला। हॅलो, हा ठीक आहे, सोडणार ना नक्की? ठीक आहे, ओके, ठीक आहे, थँक्यू। काय म्हणाले? 5 तारखेला पाणी सोड। कधी सकाळी सोडतो का संध्याकाळी सोडतो? काय 5 ला असा प्रश्न एवढा गंभीर आहे की तुम्ही गेट तोडण्यासाठी आता आलेले आहे, कशा प्रकारे गंभीर प्रश्न? मगाशी तुम्ही म्हणाले धरण आहे, पाणी आहे, परिस्थिती तीच आहे। धरण आमच्या उशाला आणि कोरड आमच्या घशाला, पाणी समोरून चाललंय आणि आमची पिकं शेजारी जळतायत। हा कुठला न्याय? सत्तेतल्या मंडळींनी जाणीवपूर्वक प्रत्येक वेळेला असं करायचं। साधं लॉजिक आहे, कधीतरी याच्यातल्या एकाने यावं बघावं। एक उसाला पाणी कमी पडलं तर त्याचं टनेज किती घटतंय, कांद्याला एक पाणी कमी पडलं तो कांदा टिकतो का, त्याचं वजन किती घटतंय, काय परिस्थिती होती, या सगळ्याचा अभ्यास हे सगळे शेतकरी म्हणून स्वतःला शेतकरी म्हणून घेत आहेत। आणि पुन्हा माझं तेच म्हणणं आहे की हे सगळी मंडळी म्हणतायत की आम्ही शेतकऱ्याची मुलं आहोत, अरे बाबांनो, मग तुम्हाला शेताला पाणी कधी लागतंय हे कळत नाही वय? हा जाणीवपूर्वक चालवलेला स्टंट आहे। तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे, साहेबांकडून तुम्ही जर रोटेशनच्या तारखा घेतल्या तर आता साधारणतः 25 ते 28च्या दरम्यान पाणी सुटून जाणं आवश्यक होतं। परंतु दुर्दैवाने मी सकाळी देखील हेच बोललो की कार्योत्तर मंजुरी देऊन आधी तुम्ही पाणी सोडू शकता, हे घडतंय। कितीतरी गोष्टी प्रशासनामध्ये अशा घडल्या जातात, तशा पद्धतीने जर पाणी सोडलं तर शेतकऱ्यांचा तळतळाट तुम्हाला लागणार नाही, तर शेतकऱ्यांचा तळतळाट वाईट आहे। आता इतकी वाईट परिस्थिती आहे, शेतकऱ्यांचे माल तर जळालेत, मुख्य जनावरांचा चारा देखील जळायला लागलाय। काय करायचं त्यांनी? ते शंकररावनी नाही, आमच्याकडे देखील मांजरोडीला अशीच अवस्था, आमच्या ह्या घोडशाखेवरच्या सगळ्या गावांची अशीच परिस्थिती आहे। काहींना नदीच्या साधारणतः 10-11 गाव आहेत, ती सगळी 12 गाव, कळम, लौकी, मांजरोडी, जाधववाडी, रांजणी, थोरंदाळ, जवळ, भराडी, नागापूर, ही सगळी गावं, खडकी राहिलं त्याच्यामध्ये, ही सगळी गावं आहेत। आणि साहेब 2 गोष्टी असतात, एक लक्षात घ्यावं, आता लोक हुशार झालेले आहेत, पाण्याच्या नियोजनावरती ते पिकं करतात। आता तुम्हाला पटणार नाही, आमच्या कैक मुलांनी, कैक तरुण शेतकऱ्यांनी फ्लावरीचं बी रोप बुक करून ठेवले काहींचं। आता मला आमच्या खोडत मीना शाखेचा प्रश्न होता, 3 जणांचे फोन आले होते, 5 लाख रोप तिघांनी बुक केलेली आहेत, त्याची लागवड करायची। रोप नर्सरीवाला तुम्ही घेऊन जा। त्या शेतकऱ्यांचं किती मोठं नुकसान आहे। तुमच्या पाण्याच्या नियोजनावरती शेतकऱ्यांनी नियोजन केलेलं होतं, म्हणजे सगळ्यांना हे सांगितलं। म्हणजे आता कोकणे साहेब ते इथे, पण मी देखील साहेबांचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर कडुसकर साहेबांशी बोललो, त्यांनी मला हे सांगितलं होतं की साधारणतः 30च्या अगोदर आपलं पाणी सुटेल। आणि साहेब परत ते सांगायला लागतंय की आज जर पाणी सुटलं तर पुढच्या गावांना पाणी शेतामध्ये, बोरला, विहिरीला सांगायला याला 7-8-10 दिवस जातात। म्हणजे आज पाणी सुटलं तर 10व्या-12व्या दिवशी आमची मोटर चालू होऊ शकते, जर त्याला पाणी येईल। हा जो काय म्हणू आपण 8 तास कशासाठी चाललाय, याच तारखेला त्याच तारखेला, काय परिस्थिती आहे, का अडचण काय? 2-3 दिवसांनी अडचण काय होते? आणि आम्हाला सांगितलं ना 28ला सुटते, 30ला सुटते, 2ला सुटते। हा जो पोर खेळ चाललाय हा वाईट आहे। काही लोकप्रतिनिधी म्हणतात 2 दिवस वाट पाहायला काय हरकत नाही। त्या लोकप्रतिनिधीला म्हणावं तुम्ही या, तुम्ही जरा शेतात बघा। त्या लोकप्रतिनिधीला आमचं एकच सांगणे, तुला जेवढं मिळतंय ना सरकारचं महिन्याला पगार बिगार सगळे भत्ते बिते ना, जे शेतकऱ्यांना जवळ ना त्यांना देऊन टाक, मग कळलं काय बोलू नाही। आम्ही गेट तोडणार, आता आम्ही आलो गेट तोडायला। निकम साहेब, कालवा सल्लागार समितीची बैठक यावेळीची सोमवारी अहिल्यानगरला ठेवलेली आहे, दरवेळची बैठक ही पुण्यात होत असते। आता बऱ्याच वेळा मिटिंगा मुंबईला देखील, मी पूर्वी कालवा सल्लागार समितीचे सदस्य म्हणून काम केले। मिटिंग या एक तर मुंबईला मंत्र्याच्या दालनामध्ये होत असते किंवा पुण्याला सिंचन भवन सर्किट हाऊसच्या शासकीय होते। आता या खात्याचे मंत्री नगरचे, त्यांना सोयीचं तिकडे। आता इथले जे लोकप्रतिनिधी ते आरडत होते, इकडचं पाणी आपलं हक्काचं तिकडे जाऊन देणार नाही। आता हे त्यांचे पाय धरायला तिकडे चाललेत का? यांनी ठाम सांगायला पाहिजे होती, भूमिका घ्यायला पाहिजे का जुन्नर असेल, आंबेगावचे लोकप्रतिनिधी नाही का, ही कुकडीची जी बैठक आहे, कुकडीचं जे पाणी, याचा निर्णय पुणे जिल्ह्यातच झाला पाहिजे। नगरला चाललेत का तिकडे निर्णय घेण्याकरता? जाहीर निषेध करतो त्यांचा। हे तुम्ही सांगत होता निवडणुकीत आम्ही पाण्याकरता लढतो, याव करता आणि त्याव करता, आणि तुम्ही आता तिकडे चालले का मिटिंग घ्यायला? मग यांचं उद्याचं काय नियोजन आहे? यांना
सत्ता पाहिजे, लोकांच्या प्रश्नाची काही घेणं देणं नाही अजिबात. थोडे दिवस थांबा, ती नागपूरला देखील होऊ शकते कुकडीच्या पाण्याची मीटिंग. अवघड परिस्थिती आहे. फक्त आता म्हणजे शेतकऱ्यांनी हे लक्षात घ्यावं की पाण्याचं राजकारण कोण करत होतं निवडणुकीच्या वेळेला. म्हणजे फक्त पाण्यासाठी राजकारण करायचं आणि नंतर मग शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसायची, अशा प्रकारचा हा प्रकार चालू आहे. लोकांच्या सगळं ध्यानात आलेलं आहे आता. पाण्याचं राजकारण कोण करतंय, यांना फक्त सत्ता हवी, खुर्ची हवी, त्या लोकांचा पाण्याकरता प्रश्न करता हे लढतायत. जळून गेल्यावर पाणी सोडता का तुम्ही? आणि आमचं जर म्हणणं चुकीचं असेल, आम्ही जाहीर सगळ्यांची माफी मागू. आम्हाला स्टंट बाई नका, तुम्ही या. आम्ही तुम्हाला दुपारी सांगितलं, आता तुम्हाला आम्ही फोटो पण उद्या सकाळी ते पाठवून देऊ, जे तुम्ही नाही, माझी तुम्हाला सगळ्या पत्रकारांना विनंती, आमच्या बरोबर चला. शेतकऱ्यांचं जळालेले रानं आहेत ना, ती सगळी बघा आणि ती दाखवा. तिथे मंत्र्यांना देखील दाखवा, लोकप्रतिनिधींना पण दाखवा. नुसतं ऊसाचं. आणि विषय असा आहे, हा जो कॅनॉल जो जातो घोड शाखेचा, हा जाताना सगळ्या डोंगरी भागातून गेलाय. याच्या बाजूच्या जेवढ्या जमिनी 2-2 किलोमीटर दूर होत्या त्या सगळ्या हलक्या रानं आहेत. आता तिकडे जे पाण्याची मागणी करणं, त्या जमिनी काळपट आहेत, हिवी सॉईल आहे ती. पण इथली जी लाईट सॉईल असल्यामुळं, मुरमाड जमिनी असल्यामुळं इथं पिकाला कितव्या दिवशी, आता इथं काय म्हणतात, चौथ्या दिवशी तिसऱ्या 4थ्या दिवशी पाणी त्या ठिकाणी लागते. आणि हे काय म्हणतात, माऊली सकाळी तुम्ही अल्टिमेटम दिला होता प्रशासनाला, आता प्रशासनाकडून काय प्रतिसाद आला? प्रशासनाकडून प्रतिसाद काहीच नाही. मला वाटतं कोकणे साहेब आलेले आहेत. त्यांनी सांगा आता पोलीस अधिकारी यांनी. संपर्कात वरिष्ठांच्या काही हा updates तेच आता कोकणे साहेब. तुम्ही सकाळपासून आंदोलन करतायत, नक्की विषय काय? पाण्यात तुम्ही उड्या मारल्यात, लोकांना असं दिसतं की पाणी आहे आणि मग हे आंदोलन कशासाठी करताय? नाही, विषय तुम्हाला सांगतो की पाण्याचं रोटेशन ह्या घोड शाखेचं 16 फेब्रुवारीला सुरू झालं. आणि त्याच्यानंतरचं हे जे रोटेशन उन्हाळी हंगामाचं जे आहे, म्हणजे रब्बीचं 16 फेब्रुवारीला चालू झालं आणि ते नंतर साधारणतः एक 10-20 मार्चच्या आसपास ते बंद झालं. मध्ये जरा काय ऑब्स्ट्रक्शन आले, कॅनॉल 1-2 वेळा बंद झाला होता. परिस्थिती अशी आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये जे नियोजन पाण्याचं झालेलं होतं त्यानुसार हे रोटेशन 25 ते 28 तारखेच्या दरम्यान घोड शाखेला पाणी सोडण्याचं आणि मीना शाखेला सोडण्याचं नियोजन झालेलं होतं. आता हेच नियोजन होत असताना याची कालवा सल्लागार समितीची खात्याचे मंत्री विखे पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखाली त्याची मीटिंग होत असते. परंतु 25 तारखेला जाऊन मी स्वतः सिंचन भवनला कृष्णा खोरेचे MD कपोले साहेब, चीफ इंजिनियर धुमाळ साहेब यांना जाऊन भेटलो आणि त्यांना परिस्थिती सांगितली. तर त्यांनी सांगितलं की साधारणतः सोमवारी म्हणजे 28 तारखेच्या दरम्यान मीटिंग होईल आणि पाणी सुटेल. परंतु मीटिंग न घेतल्यामुळं जे 25, 26, 28च्या दरम्यान पाणी सुटणार होतं ते लेट झालं. आज नंतर तारीख आज 3 आहेत, 7 दिवस झाले. आता त्यांनी मीटिंग जी लावली ती 5 तारखेला लावलेली आहे. आता बऱ्याच जणांना काहींचं वाटतं की पाण्याच्या बाबत कुणीही विनाकारण राजकारण करू नये. आता तुम्हाला अनेक शेतकऱ्यांनी फोटो दाखवले. आता हे शंकरराव टिमगिरे आहेत शेतकरी, त्यांचं डोळ्याचं ऑपरेशन झालेलं असताना देखील दुपारी त्यांनी पाण्यामध्ये उडी टाकली. याचं कारण की त्यांच्या जनावरांना पिण्याच्या पाण्याकरता देखील टँकर चालू आहे आणि अनेकांना आता बोरला देखील पाणी राहिलेलं नाही. प्रश्न असा आहे का तुम्हाला जर ऍक्शन घ्यायची तर ती तुम्ही 2 दिवसांनी घेणारच आहेत ना. परंतु मंत्र्यांशी काल सकाळी माझं 2:45 वाजता 9:45 मी बरोबर राधाकृष्ण विखे पाटील साहेबांशी बोललो. ते मी म्हटले की चीफ इंजिनियर आणि एक्झिक्युटिव्ह यांना मी आदेश देतो आणि म्हटलं ठीक आहे पाणी सुटणारे. मग आम्ही त्यांची वाट पाहिली. रात्री मी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर कडूसकरांना रात्री बरोबर 10, 10:15 फोन केला. चीफ इंजिनियरला देखील 10:30, 11 दरम्यान फोन केला. परंतु ते म्हटले काही चर्चा झाली नाही. म्हटले मिटिंगमध्ये तो निर्णय होईल, मंत्र्यांशी काय बोलणं झालंय. आमचं म्हणणं अशा प्रकारचं आहे की केवळ मिटिंगांमुळे जर पाणी सोडायला विलंब होत असेल तर इकडं पिकं त्या वरपळून जळून चाललेले आहेत. आज पाणी आहे, पाणी सोडायचं आहे, पण आज का उद्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी काही बोलत नाहीत. त्यांनी देखील आग्रह धरला पाहिजे होता का माझ्या मतदारसंघातल्या लोकांची पिकं त्या ठिकाणी जळत असताना आज 12 गावं आहेत, जुन्नर तालुक्यातली गावं आहेत. पुन्हा मीना शाखेचा तोच प्रॉब्लेम आहे का जुन्नरची गावं, शिरूरची गावं पिकं त्या ठिकाणी जळत आहेत. तुम्ही पाणी मिटिंगमुळे जर तुम्ही कार्योत्तर मंजुरी देता येते, मंत्र्यांनी तोंडी आदेश जरी दिला, लिखी जरी दिला तरी त्या मिटिंगमध्ये ते घेता येतं. याचं कारण असं की मधल्या काळामध्ये निघोज टाकडीचं जे कुंड आहे मळगंगा यात्रा होती, पाणी नव्हतं भाविकांकरता. मंत्र्यांनी सांगितलं, लगेचच्या लगे पाणी सुटलं, प्रश्न मार्गी लागला. पण आज आम्हाला एवढं सांगायचं, आता आम्ही ऐकलंय पण माऊली माझ्या कानावर असं आहे की आपण ज्यावेळी लोकांच्या भावना जाणून घेऊन की इथं दुपारी येऊन आंदोलन केलं, पाण्यामध्ये उड्या टाकल्या, त्यानंतर घोडशाखा कालव्यामध्ये आम्ही बैठक देखील मांडली आणि त्याच्यानंतर समोरच्या बाजूला म्हणजे सत्ताधारी हे म्हणतात हे स्टंटबाजी त्या ठिकाणी करतायत. अरे जर तुम्हाला लोकांची, तुम्ही या शेतात जा आणि आमची स्टंटबाजी आहे का लोकांचे माल त्या ठिकाणी जळत आहेत हे पहा. तुमचं जळत नाही म्हणून तुम्हाला त्याची कळकळ लागत नाही, परंतु ज्याचं जळतंय त्याला त्या ठिकाणी कळतंय. आता आज हे झालं की त्यांची एक पद्धत आहे. आता हे काय करणार, उद्या एखादी पत्रकार परिषद त्या ठिकाणी घेणार
आणि मग सांगणार असं झालं तसं झालं, आणि आम्ही सांगतो आणि लगेच पाणी त्या ठिकाणी लगेच सुटलं गेलं. वाद आम्हाला श्रेयवादाशी घालायचा नाही. आमचं त्यांना अजूनही म्हणणं आहे, तुम्ही सत्तेमध्ये आहात, तुम्ही मंत्री देखील आहात, या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहात, तुम्ही आत्ताच्या आता मंत्र्यांना त्या ठिकाणी फोन करून सांगा की पाणी माझ्या मतदारसंघामध्ये आहे, जुन्नरचं आहे, शिरूरच्या लोकांना पाहिलं ते तुम्ही आज पाणी त्या ठिकाणी सोडून द्या. परवाच्या दिवशी आपण मिटिंगमध्ये त्या ठिकाणी मान्यता त्या ठिकाणी घेऊ. पण त्यांनी तो आग्रह धरला पाहिजे, ते धरत नाहीत. म्हणून आमचं आता ठरलंय, काय व्हायचं असेल ते होईल. आम्ही इथं आलेलो आहोत, माऊली खंडागळे आहेत इथं, शिवसेनेचे नेते आणि शेतकरी बाकीचे सगळे उपस्थित आहे आणि गावचे सरपंच देखील आहेत. हे आता आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलंय, त्यांना आम्ही अल्टिमेटम दिला होता की जर तुम्ही 7 वाजेपर्यंत नाही केलं तर आम्ही इथे येऊन ते लॉक तोडणार, तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करा, आम्हाला अटक करा, काय करायचं पोलीस पार्टा इथं आहे, त्यांनी सांगावं काय करायचं काय नाही. काय जबाबदारी न्याय